नमस्कार मित्रांनो, लाईफ विथ नेचरमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज टेरेसचं टूर करवणार आहे। ही बघा दुधीचे झाड ही मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलेले आहे। एक दुधी पण लागलेली आहे आणि ती पण मोठी होत आहे आता। कारल्याच्या झाडांना बघा फुलं येत आहेत आणि हे एकदम छोटंसं कारलं आहे आणि पिकून पण गेलं आहे, लक्षच राहत नाही, पिकून जातात आपल्या। कारल्याचं झाड पण मोठं होत आहे आणि हे भोपळ्याचं झाड आहे जे मी पहिल्यांदा लावण्याचा प्रयत्न केला आहे। भोपळ्याला आता मेल फ्लॉवर येत आहे, फिमेल फ्लॉवर अजून यायचे आहेत। भोपळ्याला पण मी मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलं आहे आणि हे मीडियम साईजची कारले आहेत ज्याला भरपूर कारले लागले आहेत। 2 वेळा तर त्याची भाजी पण बनवून खाल्ली मी, खूप छान लागतात घरची कारली। आता पुन्हा त्याला फुलं येत आहेत आणि कारली भरपूर प्रमाणात निघत आहेत। घरचे कारली ही खूपच छान लागतात आणि हे पण मी मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलेले आहे। हे दोडक्याचं झाड आहे, धारवाले जे दोडके असतात ते दोडक्यांचे झाड आहे। ते पण मी तीन कुंड्यांमध्ये लावलेले आहे। एक ग्रो बॅग आहे आणि एक पेंटच्या जे पेंट जेव्हा संपतं त्याचे जे बकेट निघतात त्यामध्ये लावलेले आहे। आणि हे आहे काकडीला पण आता फिमेल फ्लॉवर येत आहे, पण काकडी ही थोडीशी गरमीमुळे त्याचे झाडांची पानं पिकून गेली होती, पण आता ठीक आहे, आता ते ग्रोथ होत आहे। आणि हे ड्रममध्ये मी पालक लावला आहे। ड्रममध्ये आंबा लावला होता आणि त्यामध्ये मग मी पालक लावली, तर ती पण आता छान होत आहे। एवढ्या गरमीमध्ये पण सुद्धा पालकची वाढ खूप छान होत आहे। आणि हे चिकूसाठी ड्रम होता, त्यामध्ये पण मी पालक लावला आहे आणि त्यामध्ये पण पालक खूप छान होत आहे। एका याच्यामध्ये फळांचे आणि पालक दोन्ही होत आहे। आणि हे गवारचे झाड आहेत, त्याला पण आता कळ्या दिसत आहेत, त्याला पण आता गवारच्या शेंगा लागतील। हे मी 3-4 ग्रो बॅगमध्ये लावलं असेल। आणि हे काटेरी वांग्याचे झाड आहेत, त्याला बघा पानाला पण काटे आहेत। हे वांगी पण जी आहेत ते पण काटेवाले असतील। वांग्याच्या झाडांची ग्रोथ होत आहे, हळूहळू मोठे होत आहेत झाडं। मी आता भरपूर प्रकारचे वांगे लावले आहेत। हे मस्कमेलनचं झाड आहे। मस्कमेलन एक निघालं पण होतं आणि खूप गोड होतं। आणि हे टिंडा आहे जे आम्ही त्याला ढेमसे म्हणतो, त्याचं झाड आहे, ते पण आम्ही भरपूर निघाले होते आणि हे आता पुन्हा येत आहेत, छोटे छोटे येत आहेत। आणि ही भेंडी आहे, भेंडी पण आता फुलं येत आहेत भेंडीला पण, त्याची पण वाढ छान होत आहे। अशा प्रकारे ही झाडं बघा हिरवीगार दिसत आहेत, छान। आणि ही चवळीच्या शेंगाचं झाड आहे जे मी पेंटचे जे डबे होते त्यामध्ये लावलं होतं आणि मग ते मी जे आमचं टेरेस आहे वरचं त्याच्यावरती चढवलं आणि ही पिजन नेट आहे त्यावर चढवले आहेत मी, त्यामुळे त्याची वाढ पण छान होत आहे।